गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, काल आपण नॉमेनक्लेचर फॉर अल्काइन्स बघितलं. तिघं वेगळ्या सिस्टम्सनुसार आपण नॉमेनक्लेचर केलं आहे. कॉमन नेम सिस्टीम असेल, ॲसेटिलीन किंवा डिराइव्ड नेम सिस्टीम असेल, आणि तिसरं व्हेरी इम्पॉर्टंट IUPAC सिस्टीम असेल. बरोबर. पण त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ युअर अल्काइन्स. अल्काइन्स कशा पद्धतीने तयार करणार, कुठल्या कुठल्या मेथड्सने आपण अल्काइन्स तयार करणार. जस्ट देअर आर 2 मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्काइन्स. अल्काइन्स तयार करण्यासाठी आपण 2 वेगवेगळ्या मेथड्सचा यूज करतो. त्याच्यातली फर्स्ट मेथड तुम्हाला दिली आहे, and that one is your dehydrohalogenation of vicinal dihalide. बघा, या ठिकाणी दोघं शब्दांचा अर्थ तुम्हाला गेला आहे. डिहायड्रोहॅलोजिनेशन काय असतं तुम्हाला माहिती आहे, मागच्यात आपण ते बघितलेलं आहे. सिमिलरली व्हिसिनल डायहाइड काय असतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बरोबर आहे. डी मीन्स थ्रीमॉल, हायड्रो मीन्स H, अँड हॅलो मीन्स X. क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे 4 हॅलोजन आपण घेतो. तर एखाद्या कंपाऊंडमधून हायड्रोजन आणि हॅलोजन जर बाहेर निघत असेल, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन HX फ्रॉम अ कंपाऊंड, दॅट रिॲक्शन, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन. मग कोणाचं डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला देऊन टाकलं आहे. व्हिसिनल डायहाइड. 2 प्रकारचे डायहाइड आपण मागच्या अल्किन्स पार्टमध्ये बघितलं आहे. एक असतो तुमचा जेमिनल डायहाइड आणि दुसरा असतो तुमचा व्हिसिनल डायहाइड. जेमिनल काय असतो तर 2 हॅलोजन एकाच कार्बनला असतील, सेम कार्बनला. व्हॅन 2 halogen atoms are attached to the same carbon, then that dihalide is called as the geminal dihalide. बरोबर आहे. आणि व्हिसिनल काय असतो रे, both the halogen atoms are attached to the different but adjacent carbon atom. दोघं जे हॅलोजन ॲटम असतील ते वेगवेगळ्या कार्बनला पाहिजे, पण ते वेगवेगळे कार्बन कसे असले पाहिजे, ॲडजेसंट. हिअर बोथ हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू द ॲडजेसंट कार्बन ॲटम. then such a type of dihalide is called as vicinal dihalide. मग आपल्याला आता डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे. कोणाचं करणार तर ह्या व्हिसिनल डायहाइडचं. म्हणजे ह्या व्हिसिनल डायहाइडमधून तुम्हाला हायड्रोजन आणि हॅलोजन बाहेर काढायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला मिळणार दॅट वन इज युअर अल्काइन. तेव्हा तुम्हाला अल्काइन कंपाऊंड मिळेल. कशा पद्धतीने मिळतो बघूया आपण रिॲक्शनच्या सहाय्याने. सपोज हिअर द व्हिसिनल डायहाइड इज. तुम्हाला व्हिसिनल डायहाइड माहिती आहे मित्रांनो. डायरेक्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतो आहे. सपोज हिअर द कंपाऊंड गिवन इज, अगदी सिम्पली आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो बघा त्या कंपाऊंडला. CH2Cl and again CH2Cl, CH2Cl, CH2Cl. 2 हॅलोजन तुम्हाला दिसत आहे म्हणजे तो डायहाइड आहे, आणि दोघं हॅलोजन वेगवेगळ्या कार्बनला आहेत म्हणजे तो व्हिसिनल डायहाइड आहे. व्हिसिनल असेल तर आपण लीन शब्द वापरतो. मागचं व्हिडिओज बघा, तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. आणि जेमिनल असेल तर आपण लिडिन हा शब्द वापरतो. मग याचं जर तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं असेल तर हा कंपाऊंड होईल तुमचा. दिस वन इज युअर इथिलीन डायक्लोराइड, और अकॉर्डिंग टू IUPAC 1 2 पहिल्या कार्बनला क्लोरीन, दुसऱ्या कार्बनला क्लोरीन, किंवा पहिल्या कार्बनला क्लोरीन, दुसऱ्या कार्बनला क्लोरीन असं म्हटलं तरी चालेल. 2दा क्लोरीन आहे म्हणून डायक्लोरो, आणि 2 कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत म्हणून तो आहे तुमचा इथेन. 1 2 डायक्लोरो इथेन. अशा पद्धतीने तसं IUPAC नॉमेनक्लेचर मित्रांनो आपण या ठिकाणी करणार. बरोबर आहे. मग आता बघा, हा जो व्हिसिनल डायहाइड तुम्हाला दिलेला आहे, ह्या व्हिसिनल डायहाइडचं आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन. त्याच्यातला हायड्रोजन आणि हॅलोजन तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. मग हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी अल्कली वापरणार. KOH. सेम रिॲक्शन, सेम अल्कली मागच्याच्यात पण बघितली आपण. जर तुम्हाला डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं असेल तर अल्कली जी तुम्ही यूज करणार, KOH असेल किंवा NOH असेल, दॅट अल्कली शुड बी अल्कोहोलिक इन नेचर. बीटा इलिमिनेशन बघितलं मित्रांनो आपण मागच्याच्यात. तर या ठिकाणी तुम्हाला जी अल्कली यूज करायची, KOH किंवा NOH जे काही यूज करणार तुम्ही, ते कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक असलं पाहिजे. म्हणजे त्याचं सोल्युशन अल्कोहोलमध्ये प्रिपेअर केलं पाहिजे.
काही वेळेस सोल्युशन आपण वॉटर यूज करून पण करतो आणि वॉटर यूज करून केलं असेल तर ते असेल तुमचं ॲक्वा, बरोबर ना. पण इथं आपल्याला काय करायचं आहे तर अल्कोहोल यूज करून आपल्याला ते सोल्युशन प्रिपेअर करा, तरच ते तुम्हाला डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे इलिमिनेशन दाखवेल. अदरवाईज जर तुम्ही ॲक्वियस यूज केला तर ते तुम्हाला सबस्टिट्यूशन दाखवतं. लक्षात आलं. बघा त्या ठिकाणी इलिमिनेशन कशा पद्धतीने होतं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा नाव हिअर व्हॉट हॅपन्स. बघा एका याच्यातला क्लोरीन आणि ह्या पोटॅशियम काय बाहेर पडेल रे, KCl बाहेर पडला. खूप सिम्पल आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एका याच्यातला एका कार्बनचा क्लोरीन जर बाहेर पडत असेल तर दुसऱ्या याच्यातला हायड्रोजन बाहेर पडेल. बघा हायड्रोजन वेगळ्या याच्याने दाखवतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. ते हिअर दिस हायड्रोजन अँड दिस OH. बघा आता काय बाहेर पडलं आहे ते लक्ष द्या व्यवस्थित. बघा पोटॅशियम आणि क्लोरीन म्हणजे तुमचा KCl बाहेर पडला मित्रांनो, प्लस हायड्रोजन आणि OH म्हणजे काय रे तर वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, बरोबर आहे. पण जो तुमचा व्हिसिनल डायहाइड हा कंपाऊंड आहे यातलं नेमकं काय बाहेर पडलं रे, हायड्रोजन बाहेर पडला आणि हॅलोजन बाहेर पडला. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. फ्लोरीन तर आपण शक्यता घेत नाही कारण की त्याची रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह असते, बरोबर. तर याच्यातला हायड्रोजन आणि हॅलोजन क्लोरीन बाहेर पडला आहे म्हणून त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही डिहायड्रोहॅलोजिनेशन. लक्षात आलं. पण आता हे झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर नेमकं काय तयार होतं बघूया आपण. देअरफॉर हिअर द कंपाऊंड फॉर्म इज. बघा त्या ठिकाणी शिल्लक काय राहिलं आहे, बघा कार्बन आहे आणि हे 2 हायड्रोजन आहेत. डायरेक्ट त्याला CH2 लिहिलं तरी पण चालेल मित्रांनो. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सेपरेट दाखवलं आहे CH2, बरोबर आहे. आणि बघा सिंगल बॉन्ड दाखवला मी. इकडे तुम्हाला कार्बनला हायड्रोजन आणि कार्बनला क्लोरीन आहे. कार्बनला हायड्रोजन मिळतो झाला CH आणि हा Cl. मग तुम्ही ह्या दोघं कार्बनचा जर विचार केला मित्रांनो तर दोघांची एक एक व्हॅलन्सी बाकी राहिली आहे. बघा 2 हायड्रोजन म्हणजे 2 व्हॅलन्सी, ही तिसरी व्हॅलन्सी म्हणजे 3 व्हॅलन्सी पूर्ण झाल्या. याच्यात पण 1, 2 आणि हायड्रोजन 1 म्हणजे 3 व्हॅलन्सी पूर्ण झाल्या. दोघं कार्बनच्या एक एक व्हॅलन्सीज बाकी आहेत म्हणून आपण या ठिकाणी डबल बॉन्ड प्लस करणार. आपल्याला ॲक्च्युली काय तयार करायचं रे, आपल्याला अल्काइन्स तयार करायचे, ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड तयार करायचे आहेत. म्हणून इथं रिॲक्शन अजून स्टॉप झालेली नाही का, इथं आपल्याला थांबायचं नाही. तर हा जो कंपाऊंड तयार झाला दिस कंपाऊंड इज नोन ॲज व्हिनिल क्लोराईड. काय कंपाऊंड तो व्हिनिल क्लोराईड किंवा क्लोरो, Cl क्लोरो आणि 2 कार्बनचं अल्किन आहे. डबल बॉन्डेड कंपाऊंड अल्किन. 2 कार्बनचं अल्किन म्हणजे काय तो इथिन. देअरफॉर द नेम ऑफ द कंपाऊंड इज क्लोरो इथिन किंवा व्हिनिल क्लोराईड. तर बघा आता ह्या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण व्हिनिल क्लोराईड तयार केला, क्लोरो इथिन तयार केला, डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार केला. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कंपाऊंड आहे याचं कन्व्हर्शन फायनली आपल्याला कशामध्ये करायचं रे, ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडमध्ये करायचं आहे. देअरफॉर बघा तोच कंपाऊंड मी लिहितो या ठिकाणी. काय बदल करतोय बघा मी लिहिताना. हा डबल बॉन्ड मी ॲज इट इज दाखवला, हायड्रोजन पण जसं दाखवला, क्लोरीन पण ॲज इट इज दाखवला. फक्त हे दोघं हायड्रोजन जे आहेत ते मी सेपरेट दाखवले. CH2 बघा CH2 जो होता दोघं हायड्रोजन आपण सेपरेट दाखवलं आहे. मग असं दाखवल्यानंतर काय फरक पडणार आहे बघा, फक्त आपल्याला रिमूव्हल कसं होतं ते दाखवता आलं पाहिजे म्हणून आपण दोघं हायड्रोजन जे आहेत ते सेपरेट या ठिकाणी दाखवले, बरोबर. बघा आता हा तुमचा व्हिनिल क्लोराईड क्लोरो इथिन आपण तयार केला आहे. आपल्याला याचं कन्व्हर्शन ट्रिपल बॉन्डमध्ये करायचं आहे, अल्काईनमध्ये करायचं आहे. कशा पद्धतीने होईल कन्व्हर्शन बघा, सेम रिएजंट यूज केला तरी पण चालेल, पण हा थोडासा कमी रिॲक्टिव्ह आहे म्हणून याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग बेस NaOH KOH पेक्षा स्ट्रॉंग बेस आपण या ठिकाणी वापरतो. हा वापरला तरी पण चालेल, तरी पण तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल. तो प्रॉडक्ट कमी मिळतो, त्याचं यील्ड कमी मिळतं म्हणून सेकंड स्टेपमध्ये तोच यूज न करता, कारण की हा यूज केला म्हणजे काय बाहेर पडणार आहे, हायड्रोजन हॅलोजन बाहेर पडेल. हायड्रोजन हॅलोजन बाहेर पडल्यामुळे तुम्हाला अल्काईन मिळणार, डेफिनेटली मिळणार, पण ज्या प्रमाणात तुम्हाला यील्ड पाहिजे, प्रॉडक्ट पाहिजे तेवढा मिळत नाही.
चांगला प्रॉडक्ट मिळाला पाहिजे, जास्त प्रॉडक्ट मिळाला पाहिजे म्हणून थोडंसं आपण याच्यात बदल करतो आहे आणि जो बदल केलेला कंपाऊंड या ठिकाणी यूज करणार तो आहे तुमचा NaNH2 which is known as सोडा अमाइड. काय दिलं या कंपाऊंडला नाव आपण? इट इज युअर सोडा अमाइड. काय नाव दिलं त्याला? इट्स अ सोडा अमाइड. बघा या ठिकाणी आता सोडा अमाइड आपण यूज करतोय सेकंड स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये अल्कोहोलिक KOH, दुसऱ्या याच्यामध्ये सोडा अमाइड. क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, व्हाय इन सेकंड स्टेप डिहायड्रोहॅल्युजिनेशन ऑफ विसिनल डायलाइडमध्ये सेकंड स्टेपमध्ये वाय सोडा अमाइड इज युटिलाइज? बिकॉज दिस कंपाउंड इज लेस रिॲक्टिव्ह. If KOH is utilized, then the poor yield is obtained. Poor yield obtained to obtain the major yield, maximum yield, good yield, you have to use the strong base as compared to KOH. KOH पेक्षा strong base तुम्हाला युटिलाइज करायचा आहे आणि तो strong base असेल तुमचा सोडा अमाइड. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने मित्रांनो सोडा अमाइड यूज केल्याने तुम्हाला अल्काइन मिळेल, प्रॉडक्ट पण चांगला मिळेल. कशा पद्धतीने मिळेल बघा. आता काय इलिमिनेट होणार आहे? हिअर बघा क्लोरीन आणि हा Na काय बाहेर पडेल रे? लिहून टाकू आपण अगोदर. हिअर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl टेक्स प्लस दुसरा कंपाऊंड काय तयार होतो बघा. नाव द सेकंड कंपाऊंड इज बघा या ठिकाणी हा हायड्रोजन आहे आणि हा तुमचा NH2 आहे. हायड्रोजन आणि NH2 मध्ये अजून एक हायड्रोजन ॲड करा, तुम्हाला मिळणार NH3. पण तुम्ही जर विचार केला मित्रांनो की ह्या कंपाऊंडमधून काय बाहेर पडलं ह्या कंपाऊंडमधून? हायड्रोजन आणि हॅलोजन. इथून काय बाहेर पडलं आहे? हायड्रोजन आणि हॅलोजन. म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हणणार तुम्ही? दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता हे झाल्यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळते? काय शिल्लक राहिलं रे? CH. इकडे पण CH. दोघांची एक एक व्हॅलन्सी बाकी राहील. कारण बघा आता व्हॅलन्सी किती कंप्लीट आहे? 1 2 3. इथं निघून गेला हायड्रोजन, परत हा क्लोरीन निघून गेला 1 2 3. दोघांचे 3 व्हॅलन्सी पूर्ण आहे. चौथी व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी बघा CH ट्रिपल बॉन्ड CH आणि हा कंपाऊंड आहे तुमचा. दिस वन इज युअर ॲसेटिलीन. अकॉर्डिंग टू IUPAC इट इज नोन ॲज इथाईन. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने फर्स्ट अल्काईन फॅमिलीचा मेंबर जो आहे इथाईन तो आपण या ठिकाणी ऑब्टेन केला आहे मित्रांनो. लक्षात आला? तर ह्या पद्धतीने कुठलाही अल्काईन तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर ह्या फर्स्ट मेथडचा यूज करून आपण तो अल्काईन जो आहे तो प्रिपेअर करू शकतो. लक्षात ठेवायचं फक्त सेकंड स्टेपमध्ये काय यूज करायचं आहे? सोडा अमाइड. वाय? टू ऑब्टेन अ गुड यील्ड. इथं जर KOH किंवा NaOH यूज केला असता आपण तर पुअर यील्ड मिळालं असतं. म्हणून ते यील्ड चांगलं मिळालं पाहिजे. गुड यील्ड ऑब्टेन करण्यासाठी आपण सोडा अमाइड यूज केला आहे. मग इथं आपण इथाईन तयार केला आहे, 2 कार्बनचं अल्काईन तयार केलं आहे. तुम्हाला जर या ठिकाणी मित्रांनो 3 कार्बनचा, 4 कार्बनचा, 5 कार्बनचा अल्काईन तयार करायचा असेल तर तुम्ही कसा तयार करणार? मला विचारलं गेलं एक्झाममध्ये तर एक तर ॲसेटिलीनवर विचारलं जाईल किंवा फार फार तर पुढचा जो कंपाऊंड आहे ॲलायलिन कॉमन नेम आणि जो IUPAC नेम आहे प्रोपाईन तुम्ही कसा तयार करणार? बाय युझिंग धिस मेथड. नाव कन्सिडर दॅट एक्झाम्पल. बघा या ठिकाणी आता सेकंड एक्झाम्पल तुम्ही बघणार. प्रोपाईन आपल्याला तयार करायचं आहे. कशा पद्धतीने प्रोपाईन तयार होईल? प्रोपाईन तयार करण्यासाठी काय घ्यावं लागेल नेमकं? सपोज दॅट हिअर द कंपाऊंड गिवन इज CH3C. लक्ष द्या व्यवस्थित काय घेतोय मी? CHBr then CH2Br. बरोबर आहे? अगेन इट्स अ विसिनल डायलाइड. जसा विसिनल डायलाइड आहे तसा आपण विसिनल डायलाइड आहे. याचं नॉमेनक्लेचर काय करणार आहे तुम्ही रे? पहिल्या कार्बनला ब्रोमिन, दुसऱ्या कार्बनला ब्रोमिन म्हणून 1 2 दोनदा ब्रोमिन आहे म्हणून डायब्रोमो आणि 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन. 1 2 डायब्रोमो प्रोपेन. याची रिॲक्शन कोणासोबत करणार? व्हेन इट इज रिॲक्टेड विथ KOH.
जर समजा याची रिॲक्शन आपण KOH सोबत केली, पण तो KOH कसा असला पाहिजे, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही कंडिशन फार महत्त्वाची आहे. इथं ॲक्वियस लिहिलं तर रिॲक्शन वेगळी मिळेल तुम्हाला. ओके, when this mixture is heated, then here what takes place? Dehydrohalogenation takes place. कशा पद्धतीने बघा आता, बघा या ठिकाणी हा ब्रोमीन तुमचा निघून जाईल. जसं या ठिकाणी क्लोरीन निघाला आहे, तसा ब्रोमीन कोणासोबत, पोटॅशियम सोबत काय बाहेर पडणार आहे, KCl. बघा इकडे लिहिलं तरी चालतं, ॲरोच्या खाली लिहिलं तरी चालेल, फक्त त्याला काय दाखवावं लागेल, -n. अशी एक पद्धत असते लिहिण्याची. ओके, इकडे लिहिलं असतं KCl तरी चाललं असतं, बरोबर आहे. मला एका स्टेपमध्ये रिॲक्शन दाखवायची आहे म्हणून या ठिकाणी मी KCl लिहिलं, असं लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर अजून बघा काय बाहेर पडतं आहे, हा हायड्रोजन आणि हा तुमचा OH. बघा हायड्रोजन आणि OH जर बाहेर पडला तर वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल -H2O. मग याच्यातलं KCl मायनस झालं, यातलं H2 मायनस झालं, मग काय शिल्लक राहिलं रे. बघा याच्यात काय शिल्लक राहिलं तर बघूया आपण काय शिल्लक राहिलं. बघा हा तुमचा CH3 जसंच तसा आहे, बघा CH3. ओके, देन पुढे काय खूप महत्त्वाचं आहे, CH सेपरेट दाखवला मी त्याला, खाली वर दाखवला आहे फक्त. हा सिंगल बॉन्ड आहे, या ठिकाणी आता डबल बॉन्ड तयार झाला. व्हॅलन्सी कंप्लीट करायची आपल्याला. आणि इकडे काय शिल्लक राहिलं बघा, CH आणि Br. बघा CH आणि हा Br, बरोबर, प्लस KCl प्लस H2 इथं लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण काय करायचं, असं जर केलं असतं आपण 10 कंपाऊंड परत तुम्हाला खाली लिहावं लागत असतं आणि दुसरी स्टेप दाखवावं लागली असती. तसंच नाही दाखवलं तरी पण चालेल, एका सिंगल स्टेपमध्ये दाखवलं तरी पण चालेल. बघा या ठिकाणी आता काय करणार मी, हा जो कंपाऊंड आहे याला इथं नाही लिहिता, आता ऑलरेडी इथे येऊन गेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये आपण काय यूज करतो रे, सोडा अमाइड NaNH2. मग मी या ठिकाणी बघा आता NaNH2 असा कंपाऊंड यूज करेल, त्याला ॲरोवर लिहिल मी NaNH2, बरोबर आहे. मग कंपाऊंड लिहिल्यानंतर परत डिहायड्रोहॅलोजिनेशन होईल. बघा परत काय बाहेर पडला तुमचा NaBr. परत NaBr लिहायचं म्हणजे मी काय करेल या ठिकाणी -ऑफ NaBr, सोडियम ब्रोमाइड. ओके, त्याच्यानंतर हा हायड्रोजन आणि हा तुमचा NH2, इट्स अमोनिया, दॅट इज NH3 गॅस. मग काय शिल्लक राहिलं बघा, या कार्बनच्या 1, 2, 3 व्हॅलन्सी पूर्ण, इथं चौथी व्हॅलन्सी पूर्ण करायची आहे. याच्या पण 1, 2, 3 व्हॅलन्सी पूर्ण, चौथी व्हॅलन्सी पूर्ण करायची. इथं नवीन कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड तयार होईल, म्हणजे तुम्हाला फायनली कंपाऊंड मिळेल मित्रांनो. बघा हा CH3 ॲज इट इज, याच्यात काहीच बदल नाही आहे. त्याच्यानंतर हा कार्बन ट्रिपल बॉन्ड तयार झाला आणि इकडचा हा तुमचा CH. दिस कंपाऊंड इज नथिंग बट युअर प्रोपाइन और अलायलीन. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही अल्काईन तयार करायचा असेल तर आपण सहज तयार करू शकतो बाय युझिंग द मेथड डिहायड्रोहॅलोजिनेशन. कोणाचं डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आपल्याला, व्हिसिनल डायहाइड. असा डायहाइड ज्याच्यामध्ये 2 हॅलोजन आहेत, असा कंपाऊंड ज्याच्यात 2 हॅलोजन आहेत पण दोघं हॅलोजन ॲडजस्टंट कार्बनला असले पाहिजे. एकाच राहिले असते तर, एकाच कार्बनला जर हॅलोजन असेल दोघं तर त्याला तुम्ही जेमिनल म्हणतात, बरोबर आहे. इथं आपल्याला व्हिसिनलचा यूज करून आपल्याला ते तयार करायचं आहे. जेमिनल वापरला असं तरी पण चाललं असतं, पण प्रॉडक्ट थोडासा, हे प्रॉडक्ट तर तोच मिळेल, फक्त पुअर इल्ड किंवा प्रॉपर इल्ड आपल्याला मिळण्यासाठी आपण या ठिकाणी का तुम्हाला सिलेबसमध्ये व्हिसिनल डायहाइडची रिॲक्शन दिलेली आहे, म्हणून आपण व्हिसिनल डायहाइड या ठिकाणी यूज केला आहे मित्रांनो. लक्षात आलं. तर ही झाली फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्काइन्स. ओके, बघा सेकंड मेथड आपल्याला बघायची फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्काइन्स. व्हेरी इंटरेस्टिंग मेथड. बघा काय म्हटलं आहे, फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स, म्हणजे तुम्हाला अल्काइन्स प्रिपेअर करायचे आहेत अल्काइन्सपासूनच. एका अल्काइनचं कन्व्हर्शन दुसऱ्या अल्काइनमध्ये आपल्याला करायचं मित्रांनो. पण कुठला अल्काइन घेणार तुम्ही, टर्मिनल अल्काइन. तुला मागच्या लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल, मागचं व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल केअरफुली, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की टर्मिनल अल्काइन काय आहे. असे अल्काइन्स इन विच द ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो असतो, विच इज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द कंपाऊंड. ट्रिपल बॉन्ड जो आहे तो कंपाऊंडच्या अगदी सुरुवातीच्या टोकाला असेल किंवा शेवटच्या टोकाला असेल.
मध्ये नसेल, एक तर इकडे किंवा इकडे शेवटी असेल, तर असा जो अल्काईन असेल अशा अल्काईनला म्हणणार तुम्ही टर्मिनल अल्काईन्स, ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड जो आहे तो एंडला असणार, एक तर लेफ्ट हँड साईडला असेल किंवा राईट हँड साईडला असेल, अशा अल्काईनला म्हणणार तुम्ही टर्मिनल अल्काईन. जसं फॉर एक्झाम्पल एखादा अल्काईन तुम्हाला दिला बघा, आर सी ट्रिपल बॉन्ड सी एच, तर शेवटी याच्या पुढे कंपाऊंड नाही आहे, याच्या पुढे कार्बन नाही आहेत, म्हणजे शेवटच्या टोकाला ट्रिपल बॉन्ड इकडे असला तरी पण चालेल, बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने तो ट्रिपल बॉन्ड जो तो शेवटी आला पाहिजे, एंडला आला पाहिजे, लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला. अशा अल्काईनचा यूज करून आपल्याला अल्काईन प्रिपेअर करायचे आहेत. मग कशा पद्धतीने, मग समजा एखादा टर्मिनल अल्काईन तुम्हाला दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल एक जनरल रिॲक्शन घेऊ आपण. when this terminal alkyne R C triple bond H, this one is your terminal alkyne. याला टर्मिनल अल्काईन का म्हटलं हे तुम्हाला समजलं मित्रांनो. when this terminal alkyne is reacted with, जसं मागच्या रिॲक्शनमध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशनमध्ये आपण सोडा अमाइड यूज केला आहे, तसं या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे LiNH2, which is your lithium amide. काय म्हणणार आहे याला, इट्स अ लिथियम अमाइड मेटल आणि NH2, तिथं पण सोडियम हा मेटल होता आणि हा NH2, बरोबर आहे, लिथियम अमाइड. मग या ठिकाणी रिॲक्शन का होते, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. इथं टर्मिनल अल्काईनच तुम्ही का घेतला आहे, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. पुस्तकात दिलेलं नाही मित्रांनो, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, एंट्रान्सला तुम्हाला विचारलं जातं. अशी कुठली रिॲक्शन आहे जी या ठिकाणी होणार आहे, कारण की या ठिकाणी बघा, एक तुम्ही टर्मिनल अल्काईन घेतला आहे, नॉन टर्मिनल घेतला असता तर काय फरक पडला असता, आणि दुसरा म्हणजे तुम्ही लिथियम अमाइड घेतलेला आहे, बरोबर आहे. मग नेमकं डिफरन्स काय, टर्मिनल घेतला नाही घेतलं तर फरक काय पडणार आहे. तर या ठिकाणी हा जो अल्काईन त्या टर्मिनल अल्काईन जर असेल तर शेवटी एक हायड्रोजन तुम्हाला दिसतोय. प्रत्येक टर्मिनल अल्काईनमध्ये असा हायड्रोजन तुम्हाला दिसेल, आणि तो हायड्रोजन असतो ॲसिडिक हायड्रोजन. तो हायड्रोजन तुम्हाला ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो, H+ आयन म्हणून तो बाहेर पडतो. तुम्ही 9वी 10वीला शिकले आहेत, द सबस्टन्स विच गिव्स द H+ आयन इज कॉल्ड द ॲसिड अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी. हा ॲसिडिक हायड्रोजन आहे म्हणून तो सहज कोणासोबत रिॲक्ट होईल, बेसिक कंपाऊंड सोबत रिॲक्ट होईल. म्हणजे तुमच्या ह्या सोडा अमाइड किंवा लिथियम अमाइड सोबत तो रिॲक्ट होईल. हा ॲसिड आहे, तो बेस सोबत तो रिॲक्ट होतो, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होईल. कशा पद्धतीने कंपाऊंड तयार होईल बघा. when this reaction takes place, what happens, H जो आहे तो ह्या NH2 सोबत, मागचे जसं आपण अमोनिया बाहेर इव्हॉल्व झाला त्याच पद्धतीने या ठिकाणी अमोनिया इव्हॉल्व होईल आणि कंपाऊंड काय मिळेल बघा, RC ट्रिपल बॉन्ड C, आणि त्याला हा लिथियम जो असेल तो लिंक होईल, आणि लिथियम लिंक झाल्यानंतर हा NH3 अमोनिया गॅस इव्हॉल्व होईल, बाहेर पडेल, बरोबर आहे. मग हा जो कंपाऊंड तयार झाला याला म्हणतो आपण ॲसेटिलीड, लिथियम ॲसेटिलीड. एवढा जो पार्ट आहे लक्षात व्यवस्थित ना, दिस वन इज युअर लिथियम ॲसेटिलीड. 2 कार्बन म्हणजे ॲसेटिलीन झाला तो, म्हणतो ॲसेटिलीड. हा लिथियम आहे, बरोबर आहे, आणि हा तुमचा अल्किल आहे म्हणून अल्किल लिथियम ॲसेटिलीड, पण जनरली त्याला काय म्हटलं जातं, लिथियम ॲसेटिलीड. बघा आता आपल्याला ॲक्च्युली काय तयार करायचं आहे, एका अल्काईनचं कन्व्हर्शन दुसऱ्या अल्काईनमध्ये करायचं आहे. मग तसं झालं का रे, नाही, दुसरा अल्काईन तयार झालेला नाही, फक्त आपण त्याच्या मेटल ॲसेटिलीडमध्ये त्याचं कन्व्हर्शन फक्त आपण केलं आहे मित्रांनो, बरोबर आहे. ॲक्च्युली आपल्याला एका अल्काईनचं कन्व्हर्शन दुसऱ्या अल्काईनमध्ये या ठिकाणी करायचं आहे. मग कसं करणार, तर सेकंड स्टेपमध्ये आपण ती रिॲक्शन बघू. आता बघा, तो जो लिथियम ॲसेटिलीड तयार झाला आहे तोच मी परत घेतोय, RC ट्रिपल बॉन्ड ClI, लिथियम ॲसेटिलीड. ओके, this compound is now reacted with, हा कंपाऊंड तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बघा आता याची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे, RX काय असतो रे, R काय असतो, X काय असतो, सर्व गेलं, नंबर ऑफ टाइम्स आपल्याला गेलं आहे.
आर म्हणजे तुमचा अल्किल आणि एक्स म्हणजे हलाइड. धिस वन इज युअर अल्किल हलाइड. कुठला कंपाऊंड आहे? अल्किल हलाइड. when these are react together then what happens? मग हा आर डॅशने दाखवला. याचा अर्थ असा की दोघं जे आर आहेत ते डिफरंट आहेत, सारखे पण असू शकतात, प्रॉब्लेम नाही आहे. हा आर आणि हा आर सारखाच असेल ना, काय हा पण अल्किल ग्रुप आहे, हा पण अल्किल ग्रुप आहे, हा CH3 म्हणजे हा CH3च असेल असं पण नाही आहे, तो डिफरंट पण असू शकतो, म्हणून त्याला आपण आर डॅशने दाखवला आहे. ओके, बघा त्या ठिकाणी जर समजा ह्या पद्धतीने कंपाऊंड रिमूव्ह झाला तुमचा, तर कंपाऊंड काय मिळतो फायनली? आर सी ट्रिपल बॉन्ड सी. आर सी ट्रिपल बॉन्ड सी, जो याच्यात पण होता, फक्त आता इथं काय टाईप झालं त्याला? आर प्लस दिस LiX लिथियम हलाइड जो आहे, लक्स नाही येतो, लिक्स येतो, लिक्स. इट्स नॉट द लिक्स, इट इज LiX लिथियम हलाइड येतो. ओके, तर ह्या पद्धतीने हा तुमचा अल्काईन तयार झाला. एका अल्काईनचं टर्मिनल अल्काईनचं कन्व्हर्शन दुसऱ्या अल्काईनमध्ये, नॉन टर्मिनल अल्काईनमध्ये आपण केलं आहे. आता बघा या ठिकाणी हा जो ट्रिपल बॉन्ड आहे तो चेनच्या मध्ये कुठेतरी असेल, एका टोकाला तो नाही आहे कोणत्याच टोकाला, बरोबर आहे. म्हणून हा काय तुमचा नॉन टर्मिनल. टर्मिनल अल्काईनचं कन्व्हर्शन नॉन टर्मिनल अल्काईनमध्ये या ठिकाणी सहज झालेलं तुम्हाला दिसेल. एखादं एक्झाम्पल घेऊन बघू आपण, म्हणजे तुमचं अधिक या ठिकाणी क्लिअर होईल. सपोज हिअर द कंपाऊंड गिवन इज, जसं बघा तुम्हाला ॲसेटिलीन याच्या अगोदरच्या रिॲक्शनमध्ये घेतला, आपण तयार केला तो ॲसेटिलीन. समजा या ठिकाणी आपण यूज केला CH3, नॉट CH3, इट इज अ CH ट्रिपल बॉन्ड CH. ॲसेटिलीन टर्मिनल आहे, दोघं बाजूला टर्मिनल, तो काय प्रश्न नाही. दोन दोन ॲसिडिक हायड्रोजन त्याच्याकडे आहेत, दोघा बाजूला ॲसिडिक हायड्रोजन आहे. याची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची आहे? लिथियम अमाइड सोबत करायची आहे. NH2 काय तयार होईल रे? इथून बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, इथून बॉन्ड ब्रेक होईल, बरोबर आहे. हा NH2 आणि हा H, अमोनिया बाहेर पडेल, लिथियम या कार्बनला लिंक होईल, देअरफॉर CH ट्रिपल बॉन्ड CLI. आणि बाहेर काय पडलं आहे? एका स्टेपमध्ये त्याचं रिॲक्शन दाखवतो आहे, सहज तुम्हाला समजेल. Li याला लिंक झाला आहे, म्हणजे हा NH2 आणि H, अमोनिया बाहेर पडला. पुढे लिहिलं असतं तर प्लस NH3 केलं असतं, इकडे लिहितो म्हणून मायनस NH3. बघा इकडे पण लिहिलं आहे, बरोबर आहे. मग असा जो कंपाऊंड तयार झाला, लिथियम हा ॲक्च्युली आता लिथियम ॲसेटिलीड आहे. दिस इज वन युअर लिथियम ॲसेटिलीड. मग ह्या लिथियम ॲसेटिलीडची रिॲक्शन मी कोणासोबत करतो आहे? बघा कोणासोबत करायची? अल्किल हलाइड. कोणता अल्किल हलाइड यूज करतोय? बघा CH3 मिथिल क्लोराइड. कोणता कंपाऊंड येतो? मिथिल क्लोराइड, बरोबर आहे, मिथिल क्लोराइड. ओके, मग असं जर असेल तर हा LiX बाहेर पडेल. बघा परत मी या ठिकाणी मायनस लिहितो. LiX म्हणण्यापेक्षा LiCl येतो मित्रांनो. ओके, LiCl. त्याच्यानंतर कंपाऊंड काय तयार होतं बघा, CH ट्रिपल बॉन्ड C आणि ह्या कार्बनला काय लिंक होईल? तुमचा CH3 लिंक होईल. हा LiCl इकडे लिहिला असतं तरी पण चाललं असतं. बघा आपण घेतलेला कंपाऊंड काय आहे? 2 कार्बनचा टर्मिनल अल्काईन ॲसेटिलीन, आणि मिळाला काय तुम्हाला? 3 कार्बनचा टर्मिनल अल्काईन. दॅट मीन्स युअर प्रोपाईन. ॲसेटिलीनचं कन्व्हर्शन प्रोपाईनमध्ये झालं आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला पुस्तकात एक क्वेश्चन विचारला. काय क्वेश्चन आहे? कन्व्हर्ट 1-bromobutane टू हेक्स 1-इन. म्हणजे तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी? 1-ब्रोमोब्युटेनचं कन्व्हर्शन हेक्स 1-इन मध्ये करायचं आहे. वायनी म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडमध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे. आता कसं करणार? दिस इज द क्वेश्चन, बरोबर आहे. खूप सिम्पल आहे मित्रांनो, ह्या मेथडवर आधारित आहे. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की 4 कार्बन असा विचार करायचा आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर हेक्स आहे म्हणजे किती कार्बन रे? 6 कार्बन, बरोबर आहे.
4 कार्बनच्या कंपाऊंडचं कन्व्हर्शन 6 कार्बनमध्ये करायचं. हा कोणता कंपाऊंड दिला? 1 ब्रोमोब्युटेन अल्किल हलाइड दिला आहे. म्हणजे बघा अल्किल हलाइड कोणता यूज केला आपण? बघा इथं यूज केला अल्किल हलाइड. हा किती कार्बनचा आहे? 4 कार्बनचा तुम्हाला दिला आहे. पाहिजे किती कार्बनचा? 6. मग इथं जो कंपाऊंड तुम्ही घेणार, अल्काईन जो घेणार, तो किती कार्बनचा पाहिजे? 2 कार्बनचा पाहिजे. मी तुम्हाला 2 कोणते कंपाऊंड घ्यायचे आहेत. जे 6 कार्बनचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजलं की आपल्याला ॲक्च्युअली 6 कार्बनचा कंपाऊंड पाहिजे. एक 4 कार्बनचा कंपाऊंड तो घ्यायचा जे म्हणजे उरलेला अल्काईन जो आहे तो 2 कार्बनचा आपल्याला पाहिजे. मग 2 कार्बनचा अल्काईन म्हणजे परत काय? सिम्पली आपला ॲसेटिलीन असणार आहे. मग घेऊन बघू आपण ॲसेटिलीन. बघा हाच ॲसेटिलीन घेतोय आपण. असं कन्व्हर्शन होतं का बघूया आपण त्याच्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण त्याच्यामध्ये. हे वेन दिस ॲसेटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH ॲसेटिलीन 2 कार्बनचं अल्काईन आहे. व्हॅन इट इज रिॲक्टेड विथ LiH. पहिली स्टेप सेम असणार आहे मित्रांनो. नॉट LiH, LiNH2. लिथियम अमाइड. व्हॉट हॅपन्स? बघा इथून बॉन्ड ब्रेक होईल, इथून बॉन्ड ब्रेक होईल. हा NH2H म्हणजे तुमचा NH3 तयार झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड काय मिळतं तुम्हाला? CH ट्रिपल बॉन्ड C आणि त्याला हा लिथियम लिंक होईल. लिथियम ॲसेटलीड इथं पण मिळाला आहे. बरोबर आहे. बघा 2 कार्बनचा अल्काईन तुमच्यासमोर तुम्हाला दिसतोय. मला ॲक्च्युली काय पाहिजे? 6 कार्बनचा. म्हणजे इथं मला आता अल्किल हलाइड यूज करायचं. किती कार्बनचा? 4. त्याच्यातही तो ब्रोमीन असला पाहिजे, क्लोरीन नको आहे. मग सरळ या ठिकाणी बघा ब्रोमीन. लक्ष द्या कोणता अल्किल हलाइड मी घेतोय? ब्रोमीन. पहिल्याच कार्बनला ब्रोमीन. बघा 1 ब्रोमो. पहिल्या कार्बनला ब्रोमीन आहे 1 ब्रोमो. म्हणजे बघा पहिल्याच कार्बनला ब्रोमीन. असं 4 कार्बन मला द्यायचे आहेत. बघा झाले का 4 कार्बन? CH3 CH2 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 Br 4 कार्बन. पहिल्याच कार्बनला ब्रोमीन म्हणून तो काय झाला तुमचा? 1 ब्रोमो. पहिल्याच कार्बनला ब्रोमीन म्हणून 1 ब्रोमो आणि 4 कार्बन म्हणून ब्युटॅन 1 ब्रोमो ब्युटॅन. नाव when this 1 bromo butane is reacted with your lithium acetylide, then what happens? LiBr जो आहे तो बाहेर पडेल. बघा लिथियम ब्रोमाइड जो आहे तो बाहेर पडला. जसं ठिकाणी लिथियम क्लोराईड बाहेर पडला आहे. आता कंपाऊंड काय तयार झालं रे? बघूया आपण आता कुठला कंपाऊंड तयार होतोय. अगेन व्हेरी सिम्पल इंटरेस्टिंग कंपाऊंड CH. बघा CH ट्रिपल बॉन्ड C. CH ट्रिपल बॉन्ड C याला डायरेक्ट ही चेन जी असेल ती लिंक होईल. बघा CH2 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 आणि हा CH3 4 कार्बनची लिंक आहे. बघा 1 2 3 4 1 2 3 4. आता त्या कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला जो विचारलेला कंपाऊंड आहे तो बरोबर मिळालेला आहे का ते चेक करा मित्रांनो. आहे का बरोबर? तुम्हाला काय विचारलं होतं? 1 ब्रोमोब्युटॅन घेतला आपण. 1 ब्रोमोब्युटॅन त्याचं कन्व्हर्शन हेक्स-1मध्ये झालं पाहिजे. बघा आता हेक्स-1 आहे का? तो आपण काय करतो रे? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार. बरोबर आहे. त्याचं कंपाऊंडचं नेमिंग तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपण नॉमेनक्लेचर बघितलं का? IUPAC नेम लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. बरोबर आहे. नंतर आपण त्याला नंबरिंग करतो. नंबरिंग अशा बाजूने करणार मित्रांनो ज्या बाजूने तुमचा ट्रिपल बॉन्ड जवळ असेल. इकडनं जर केला 1 2 3 4 5 5व्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे. इकडनं केलं तर पहिल्याच कार्बनला म्हणून 1 2 3 4 5 and 6. बरोबर आहे. 6व्या कार्बनला या ठिकाणी पहिल्याच कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे. दॅट्स वाय हिअर लक्षात व्यवस्थित पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून काय करणार तुम्ही? नॉमेनक्लेचर करताना ती पोझिशन आपण मेन्शन करतो. 6 कार्बन आहेत. 6 कार्बनला अल्केननुसार म्हणणार तुम्ही हेक्झन एने काढून टाकला. ट्रिपल बॉन्डची पोझिशन 1 आणि शेवटी कशाने रिप्रेझेंट केलं? Y हेक्स-1 जो तुमचा एक्सपेक्टेड प्रॉडक्ट होता. तर अशा पद्धतीने दिस इज द सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्काइन्स. तर ह्या पद्धतीने आपण अल्काइन प्रिपेअर केला. ह्या 2 मेथड्सने आपण अल्काइन्स तयार करतो. दोघं मेथड खूप सिम्पल आहेत, खूप इंटरेस्टिंग आहेत. इथं प्रिपरेशन जे आहे ते संपलं आहे. पुढच्या ह्याच्यात आपण रिॲक्शन्स, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज बघणार आपण. तर ह्या पद्धतीने
अजून 2 किंवा 3 लेक्चरमध्ये तुमचा हा जो पार्ट असेल अल्काईनचा तो संपेल. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण थांबतोय. अगेन इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील आणि आपलं जे चॅनल आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू. बाय.